झटपट बटाट्याचा किस तयार करून आपल्याला उपवासाचा चिवडा कसा तयार करायचा आहे हे मी दाखवणार आहे. चला तर मग प्रोसेसला स्टार्ट करू. मीडियम साईजचे बटाटे घ्या, मोठा असला तरी चालेल, जसे असतील तसे बटाटे घ्या, मीडियमच पाहिजे असं काही नाही आहे. 3 बटाटे मी उकडायला लावते. उकडायचे पण नाही आहेत, आपल्याला कच्चे, अर्धवट कच्चे पाहिजेत, जास्त शिजलेले पण नाही. आणि 10 मिनटं फक्त मंद गॅसवर राहून द्यायचे झाकण ठेवून. आणि 10 मिनटं झाले की गॅस बंद करा, कारण की बटाटा आपल्याला शिजलेला नाही पाहिजे. आणि नखाने फक्त बघायचे की कातडं निघतं का. कातडं निघत असलं तर असं समजायचं की अर्धवट शिजलेला आहे. नंतर ना आपण पॅटोटो पिलरच्या ह्यानी आपण साल काढून घेऊ. ह्या अशा प्रकारे तिन्ही बटाट्याचे साल काढून घेतलेले आहेत. आता आपण आहे ना तेल तापायला ठेवू. आणि इकडे हा झाऱ्या आहे ना, ह्या झाऱ्याला तेल लावून ठेवायचं. आणि जी किसणी आहे ना, किसणीला पण तेल लावून ठेवा. आणि अशा पद्धतीने हा किसून घ्या. एकदा बटाटा चाळणीच्या पुढच्या बाजूला लावला ना, तर शेवटीला तिथूनच परत रिपीट नाही घ्यायचा, म्हणजे मोठे मोठे स्लाईस खाली पडून जातील आणि आपल्याला छानपैकी किस तयार होईल. एवढाच बटाटा. आता हा छोटा बटाटा असल्यामुळे मी हा पूर्ण बटाटा किसून घेणार आहे आणि स्लाईस पण लांबके होणार आहे. बघा अशा पद्धतीने काढून घ्या. आणि तेल मोठा गॅस करा. मोठ्या गॅसवर पहिल्यांदा अशी चाळणी ठेवायची आणि नंतर चमचीच्या साह्याने आपल्याला त्याच्यामध्ये कढईमध्ये पलटी करून टाकायची. आणि नंतर आपण गॅस लो फ्लेमवर ठेवला तरीही चालेल, कारण की आपल्याला आतून सुद्धा त्याचा क्रंचीपणा आला पाहिजे, म्हणून आपल्याला लो फ्लेमवर तळायचा. पण आपण जेव्हा तळायला टाकतो ना, त्याच वेळेस हाय फ्लेम ठेवायचा. नंतर मीडियम फ्लेमवर चांगली किस तळून घ्यायचं आहे आणि तेल पूर्ण गाळून घ्यायचं. लगेच आहे ना, आपण प्लेटमध्ये किंवा कागदावर जर ठेवलं तर ते तेलकट किस राहणार. त्याकरता तुम्हाला मी ही परत एकदा प्रोसेस दाखवत आहे की कशाप्रकारे करायची आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, व्हिडिओवर नवीन असता तर सबस्क्राईब जरूर करा आणि बेल आयकनची घंटी वाजवायला विसरू नका बरं का, म्हणजे माझ्या रोजचे नोटिफिकेशन तुम्हाला पडत राहतील. हे बघा अशा पद्धतीने लगेच झाऱ्यामधून आहे ना, एका चमचीच्या साहाय्याने जरी पलटी केलं ना, तर कढईमध्ये पूर्ण पलटी होऊन जातं आणि व्यवस्थित क्रंचीपणा येतो. आणि मीडियम फ्लेमवरच पूर्ण तळा. जास्त काळी किंवा जास्त लाल एकदम झाली नाही पाहिजे. खूप क्रंचीपणा येतो. फक्त कढईतून जेव्हा काढतो ना, तर तेल पूर्णपणे गाळा, म्हणजे प्लेटमध्ये किंवा कागदावर तेल राहत नाही. माझ्या हाताला तेल होतं. मी तेल झाऱ्याला आणि किसणीला लावलं होतं. पण जेव्हा मी तुम्हाला दाखवते ना की कसा क्रंचीपणा आहे ह्या कुरडईला, तर त्यावेळेस मला भरपूर कमेंट आल्या की ताई ऑइली आहे. पण हे ऑइली नाही आहे. माझ्या हाताला ऑलरेडी तेल होतं. बघू शकता तुम्ही, अजिबात ऑइली नाही होत. आणि कढईमधून काढतानाच पूर्ण तेल गाळून घ्यायचं, म्हणजे पूर्ण तेल कुरडईमधलं पूर्ण हे झालं पाहिजे अशा टाईपने. आणि तुम्ही याच्यामध्ये हा उपवासाचा चिवडा असल्याकारणाने तुम्हाला फक्त लाल तिखट, मिरची वगैरे, तुम्हाला जर उपवासाचं नसेल तयार करायचं, तुम्ही पोहे तळून कढीपत्ता, मोहरीची फोडणी अशीही देऊ शकता. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. बाय. भेटू आपण पुन्हा.